त्याला एक महत्त्वाचं जे अंग आहे की ज्या डॉक्टर मीनाक्षी सेहरावत येत आहेत आपल्यापैकी ज्यांना त्यांची माहिती आहे, ते सध्या आपल्या भारतामध्ये तरुणांना आपली भारतीय संस्कृती, आपला हिंदू धर्म आणि त्या दृष्टिकोनातून प्रेरणा देणं, त्यांना जरा आतून चेतना देणं आणि जागवणं आणि देशासाठी मला काहीतरी जमलं, मला मी ज्या ठिकाणी आहे त्यासाठी केलं पाहिजे म्हणून भारतभर त्यांचा प्रवास चालू असतो आणि अतिशय तेजस्वी आणि ओजस्वी अशा प्रकारच्या वाणी असलेल्या सेहरावत या ठिकाणी येत आहेत. आणि यावर्षी नवीनच की एका बाजूला उत्तम वक्तृत्व आहे, उत्तम कर्तृत्व असलेले माननीय धेंबोजी आहेत, गोव्यातले मोठे आणि भारतातले मोठे उद्योजक, तर ते या ठिकाणी अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या हस्ते सार्वजनिक गुढी उभारणी होते आहे. तेव्हा मला अपेक्षा अशी आहे की या सगळ्या सार्वजनिक गुढीपाडव्याच्या उत्सवामध्ये सगळेजण होतील, पण मुख्यत्वे तरुण वर्ग जो आहे तो तरुण वर्ग या डॉक्टर मीनाक्षी सेहरावत असल्यामुळे येईल आणि त्यांना एक नवी दिशा, आपण ज्या ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी काय नेमकं केलं पाहिजे. तर हा जो सार्वजनिक गुढीपाडव्याचा उत्सव आहे, तर आतापर्यंत आपण घरामध्ये गुढी उभारणं, नमस्कार करणं आणि पूजा करण्यापुरता मर्यादित होता. म्हापसा सार्वजनिक गुढीपाडव्याच्या उत्सव समितीनं एक नवीन आयाम देऊन नमस्काराबरोबर त्यातून प्रतिकात्मक अर्थ आहे, त्यातून काही प्रबोधन होणं आणि एक नवी वाट आपल्याला आपल्या घरापासून, आपल्या वाड्यापासून, गावापासून ते देशापर्यंत नवनिर्माण करण्याची एक वाट ती सापडावी यासाठी दरवर्षी उद्बोधन, दरवर्षी नवे विचार या ठिकाणी दिले जातात आणि त्यामुळे ह्या सार्वजनिक गुढीपाडव्याला गोमंतकाच्या सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक आणि संघटनात्मक दृष्टीनं सर्वार्थानं या गुढीपाडव्याच्या उत्सवाला महत्त्व आहे. आणि दरवर्षी एक ज्याला आपण म्हणू संख्या वाढते आहे, एक नवतेज या सगळ्या कार्यक्रमातून सगळ्यांना मिळत आहे, पहाटे सगळेजण येत आहेत, पंचायती घेऊन महिला चालतात, हे दृश्यच सगळ्यांना अतिशय स्तिमित करणारं असतं आणि चेतना देणारं असतं. आणि महिला, तरुण, बाल आणि इतर सर्व असं सगळ्यांनी येऊन मला जर विचारले की एका वाक्यामध्ये या सार्वजनिक गुढीपाडव्याच्या उत्सवानं काय नेमकं साधलेलं आहे, तर तुटत चाललेल्या समाजाला जोडण्याचं काम जे आहे, मगाशी सिद्धार्थ जे सांगितलं की आपण वेगवेगळे पंथ, वेगवेगळ्या भाषा याच्यामध्ये सतत आणि आपल्याकडे अनेकदा निगेटिव्ह जे आहे, नकारार्थी जे आहे ना, तेच लोक शोधत असतात. तर सार्वजनिक गुढीपाडव्याच्या उत्सवानं पुन्हा एकदा सकारात्मक अशा प्रकारचा विचार, सकारात्मक प्रकारची अशा प्रकारची वाट आणि नुसते विचार नाही, त्या दिवसामध्ये एक नवा आचार सुरू होण्याची दिशा या सार्वजनिक गुढीपाडव्याच्या उत्सवानं दिलेली आहे. आणि मला खूप आनंद वाटतो की दरवर्ष आपण सगळे पत्रकार अतिशय चांगल्या पद्धतीनं, चॅनलवर सगळे पत्रकार अतिशय चांगल्या पद्धतीने याला प्रसिद्धी देत आहेत, यावर्षी देणार आहेत. आपण सगळे म्हापसावासीय किंवा भारदेशवासीय संपूर्ण गोमंतकाला यापुढे समाज जीवनाची दिशा नीट मिळण्यासाठी कशा प्रकारे हे उत्सव उपयोगी पडतात याचा एक वस्तुपाठ दिला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून मी या समितीचं आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो, पत्रकारांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो. धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठ, सन्माननीय पत्रकार आणि उपस्थित मान्यवर, आता शेवटात आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम. तुम्ही पत्रकार सगळे वृत्तपत्र, वाहिनी, प्रिंट, डिजिटल या सगळ्यांनी आपला वेळ देऊन आमच्या परिषदेत आले त्याच्याबद्दल तुमचे आभार. माननीय श्री अनिल सर यांनी सविस्तरपणे कार्यक्रमाची माहिती दिली, त्याच्याबद्दल त्यांचे आभार.